भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचं निषेध आंदोलन। जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून लोकसभेत सुरू असलेल्या सत्रात भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांची जात विचारत त्यांच्यावर निशाणा साधल्याने संपूर्ण देशासह राज्यात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। मुंबईत आज भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे। सर विरोधात सर सेंटर ला है ना सर सेंटर ला है बीजेपी की तानाशाही नहीं चलेगी ये बूम फुड़ेगी। भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर या माणसाने भर संसदेमध्ये विरोधी पक्ष नेते आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या विरोधात जी अश्लाघ्य जातीवादी भाषा केली त्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबई काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। कार्यकर्ते पदाधिकारी सगळे आज रस्त्यावर आहेत। पूर्ण देशामध्ये हा रोष आहे। मुंबईत हे रोष आम्ही व्यक्त करत आहोत। हे जातीवादी सरकार आहे। अनुराग ठाकूर यांच्या वडिलांचं नाव काय आहे? त्यांचं आडनाव आहे धुमाळ। त्यांच्या भावाचं आडनाव आहे धुमाळ। हा ठाकूर कुठे आला? आम्ही हे प्रश्न विचारत नाही। काल राहुलजींनी सांगितलं होतं आम्ही जेव्हा इथल्या वंचित इथल्या बहुजनांची बाजू घेतो तेव्हा तुम्ही आमच्या जातीवर येता, आम्हाला शिवीगाळ करता, पण तरी आम्ही विचलित होणार नाही। आणि हीच आमची भूमिका आहे। आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। त्यांना आम्ही सलाम करतो आणि आज अनुराग ठाकूरचा आम्ही पुतळा जाळणार होतो, पण आज अण्णाभाऊंची जयंती आहे। या दिवशी असं कृत्य करायचं नाही, काँग्रेसची संस्कृती आहे। आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी आम्हाला सांगितलेलं आहे शांतपणे आपला विरोध आपण नोंदवायचा आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात जर कुणीही अशा पद्धतीने आता काहीच बोलायला नाही तर त्यांच्या जातीवर आलेले आहेत। इतका अश्लाघ्य हा अनुराग ठाकूर नावाचा माणूस करतो आहे आणि त्याने भाजपची इज्जत चव्हाट्यावर मांडली आहे। सगळ्या देशातनं चीतू होते आहे। आम्ही यांना इशारा देऊ इच्छितो, संसदेमध्ये जर राहुलजींचा सामना करता येणार नसेल तर ते मान्य करा। राहुलजींच्या तोफेपुढे यांना बोलता येत नाही आहे, यांची बळताभुई थोडी झालेली आहे आणि म्हणून हे अशा लेवलला आलेले आहेत, पण हे सहन करणार नाही। आज हा केवळ इशारा आहे। पुढच्या काळामध्ये ठिकाणी ठिकाणी त्यांचे पुतळे जाळू आणि त्यांच्या तोंडाला एक काळं फासलं जाईल, एवढा आम्ही मुंबई काँग्रेसतर्फे या अनुराग ठाकूरला इथे इशारा देतो। भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन। भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेसने आंदोलन केले। देशात जात जनगणना का होत नाही यावर राहुल गांधी यांनी काल संसदेत प्रश्न उपस्थित केला होता। यावर भाजपाचे मंत्री तसेच खासदार अनुराग ठाकूर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले। आता या देशभरातून प्रक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत। दीपकाळी फुलांनी कोकणातील कातळसडे बहरले। पावसाळ्यात कोकणातील सौंदर्य अधिक खुलून जाते। कोसळणारे धबधबे, झुळझुळ वाऱ्याळे नदी नाले, कोकणाच्या भूमीवरील हिरवाईने पांघरलेला शालू तसेच कोकणातील कातळ जमिनीवरील निसर्गाचा देखणा नजारा पाहायला मिळतो। कोकणात जणू कास पठार आता फुलू लागले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 200 हेक्टरहून अधिक क्षेत्र सध्या दीपकाळी या फुलांनी बहरले आहे। या फुलांचा कातळवरचा गालिचा पाहायला मिळतो आहे। या अनोख्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ घातली जात आहे। दीपकाळी बरोबरच सोणकी, कंदील पुष्प, मोण खचुरी, कापरी कमळ अशी विविध फुलांनी पर्यटकांना भुरळ घालत आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांनी मलोकार कुटुंबांची घेतली सातवरपर भेट।
अकोला जिल्ह्यातील निंबी मलोकार येथे जाऊन अमित ठाकरे यांनी आज मृत पावलेल्या जय मलोकार या मनसे कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची सातवरपर भेट घेतली आहे। यावेळी मी मलोकार कुटुंबियाच्या पाठीशी आहे हे सांगायला आलो होतो, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी यावेळी दिली आहे। महिलांवरील वाढत्या अत्याचारासंदर्भात रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। महिलांवरील अत्याचार आणि हत्याकांड प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। उरणमधील यशस्वी शिंदे हत्याकांड संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडवणारे असून यामधील मुख्य आरोपी दाऊद शेख याला देहदंड देऊन कठोरात कठोर कडक शिक्षा द्या व या आशयाचे निवेदन आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाकडून देण्यात आले आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील सप्रे, जयप्रकाश पवार यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अशा घटनेचा तीव्र शब्दात निषेध दर्शवला आहे। अक्षता म्हात्रे आणि सचिन नाडवेकर यांचे प्रकरण देखील सर्वांना हादरून सोडवणारे असून या प्रकरणात सरकारने गंभीरतेने दखल घेऊन या हत्येचा योग्य तपास करावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे। मी RPI अध्यक्ष महिला आघाडी अलिबाग तालुका अध्यक्ष अंजली अशोक गायकवाड। आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन घेऊन आलेलो आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं बोलून झालेलं आहे, पण आमची एवढी एकच इच्छा आहे, महिलांना खूपच आता अवघड झालेलं आहे घराच्या बाहेर पडणं, आणि आमची एकच इच्छा आहे की असे 7 दिवसाची कोठडी वगैरे त्या आरोपीला देण्यापेक्षा त्याला भर चौकामध्ये अगदी फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे का ह्याने। आता आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलंय, नेमकी काय मागणी आहे, काय सांगाल, काय नाव आपलं? मी जयप्रकाश पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश सहसचिव। आज आम्ही जे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामागचा हेतू असा आहे की या भारतामध्ये, या मातृभूमीमध्ये पैगंबर साहेब आणि भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला शांतीचा जो संदेश आहे त्या मातृभूमीमध्ये आज अमानुष हत्याकांड भरपूर प्रमाणात घडत आहेत। आणि ह्या महिन्याभरामध्ये अक्षता म्हात्रे पेण, यशस्वी शिंदे उरण आणि सबिना नावडेकर मावळ या भगिनींना अमानुषपणे मारहाण करून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या घटना अजूनही घडत आहेत, त्या घडू नयेत या हिशोबाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश, त्याचप्रमाणे अलिबाग तालुका आणि अलिबाग तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज बांधव आम्ही एकत्ररित्या इथं येऊन या झालेल्या घटनांच्या विरोधात निषेध म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन या कृत्यांना आळा बसावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे। तर काय सांगाल, आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे, काय नेमकी आपली भूमिका आहे, काय मागणी आहे? आज मी मुस्लिम समाजाच्या तर्फे नसीम बुकबाइंडर आज जिल्हाधिकारी कार्यालयात हजर आहोत। माझ्याबरोबर माझे सहकारी सगळे मित्र इथे आहेत। वंचित आघाडीचे रिपब्लिकन पक्षाचे सगळे लोक इथे जमलेत, मुस्लिम समाजाची लोक आहेत। आज महाराष्ट्राच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगडात आणि महाराष्ट्रात या अशी जी कृत्य होत आहेत त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झालो आहे आणि अशा या आरोपींना जास्तीत जास्त सक्तीची शिक्षा व्हावी हीच आमची सगळ्यांकडून अपेक्षा आहे आणि सरकार याच्यावर कठोर कारवाई करेल याची आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे। हेच आमचं ध्येय घेऊन आम्ही इथे आज जमलो आहोत। काय सांगाल, आज कलेक्टर ऑफिसला आपण निवेदन दिलंय, काय सांगाल? आतापर्यंत जी गोष्ट घडलेली आहे, जी घटना घडत आहे, महाराष्ट्रात महिलांवरती अत्याचार होत आहे। ज्या महिला एकट्या राहतात त्यांना पण भीती आहे, ह्या दुनियात राहायचं कसं, महिलाही सक्षम राहिलेलीच नाही आहे। जर असेच हत्याकांड होत राहिले तर प्रत्येक महिलेला भीती होईल की बाहेर पडायचं कसं। जे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा शिक्षा झालीच पाहिजे, परंतु फाशी देण्या अगोदर त्यांना
त्यांना तळमळ झाली पाहिजे, वेदना झाल्या पाहिजेत की आपण कोणावरती कृत्य केलं. त्यांच्या घरातसुद्धा आया बहिणी आहेत. आपण हा जर भगवान बुद्धांनी दिलेला जर मार्गावरती चालत असेल, शिवाजी महाराजांनी दिलेले कार्य जर पार पाडत असेल आपण, तर ज्यांनी आपल्यावर अत्याचार केलेले आहेत त्याला सक्त शिक्षा मिळावीच. आतापर्यंत जे गुन्हेगार झालेले आहेत त्यांनासुद्धा शिक्षा मिळावी. आता आपण सगळे एकत्र आहोत. आपल्यासोबत मुस्लिम समाजसुद्धा आता एकत्र आहे. आपण जिल्हा कार्यालयावर जे निवेदन देण्यासाठी सगळे सोबत आलेले आहोत. जे RPIचे आणि मुस्लिम बांधवसुद्धा या गोष्टीला एकत्र आहेत. म्हणून माझी एकच विनंती आहे की त्याला सक्त शिक्षा मिळावी. नमो बुद्धाय, जय भीम. जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करा. शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन. जुनी पेन्शन लागू व्हावी या मागणीसाठी शिक्षकांनी विविध आंदोलने पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी देखील जुनी पेन्शन लागू करण्यासंबंधी पावले उचलण्यास सुरुवात केली. मात्र ही योजना लागू करण्यासंबंधित मंत्रालय स्तरावरील सरकारी बाबू अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करत शिक्षकांनी आज नाशिकच्या येवल्यातील शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. निवडणुकीवेळी जुनी पेन्शन योजना लागू होईल असे आश्वासन शिक्षकांनी दिले होते. मात्र यावेळी लागू न झाल्याने शिक्षकांनी सहकुटुंब शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर 100% आंदोलन आलेल्या मराठी जवळपास 25,000 शिक्षक बंधू भगिनी आज जुनी पेन्शनपासून वंचित आहेत. याला फक्त सरकार जबाबदार आहेत. मग त्या ठिकाणी BJP असेल, सेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्र असेल. पण आम्हाला बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं, पण यांच्या मागे जे काम करणारे सचिव मंडळी आहेत ते याला काही काम करत नाही. कारण आज मुख्यमंत्री साहेब आम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. त्यांनी विधिमंडळामध्ये 2 वेळा सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन द्यायला तयार आहोत. पण तिथे सचिव मंडळी ही प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगून यांना पेन्शनसाठी मोठा खर्च येणार आहे. पण तसे नसून हे सगळे सचिव लोक चुकीची माहिती देत असतात. पण आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की काही झालं तरी मी तुम्हाला जुनी पेन्शन देणार आणि तुम्हाला शपथपत्र लिहून देणार. जर मग आता 18 जुलै कोर्टात सुप्रीम कोर्ट तारीख होती तरी पण त्या तारखेत आम्हाला पत्रपत्र लिहून दिलं नाही. आता पुढचीच सरकारने तारीख मागितली, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, पण आम्हाला थोडा वेळ द्या. किती वेळ द्यायचा? आज 6 महिने झाले आम्ही कोर्टामधून तारीख आम्हाला मिळते. पण आता सरकारने शेवटी तारीख दिली सुप्रीम कोर्टाने 7 ऑगस्ट. तर आमचं एकच म्हणणं आहे, जस्ट मुख्यमंत्री साहेब शिक्षक आमदारकीच्या वेळेस नाशिक, नगर, जळगावमध्ये आले. त्याच्याने आम्हाला सांगितलं तुम्ही आमचा आमदार निवडून द्या, आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन देऊ. आज एवढं उंच आम्ही त्यांचा आमदार निवडून दिला तरी आम्हाला जुनी पेन्शन मिळत नाही आहे. त्यासाठी आज आम्ही सर्व शिक्षक बांधव सहकुटुंबासह इथे आलेलो आहोत. आज जोपर्यंत आम्हाला सादर करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आमची जुनी पेन्शन शिक्षक संघटना यांनी दुसरं एक आंदोलन शेगावचे ठेवलेलं आहे. तिथे पण सगळे सहकुटुंबासह बसलेले आहोत. जोपर्यंत आम्हाला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी हलणार नाही. महसूल दिनानिमित्त चांदवड येथील महसूल पंधरवडा साजरा करत नागरिकांपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या जाणार. महसूल पंधरवडा उद्घाटन आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शुभारंभ व शिबिराचा कार्यक्रम दुगाव सद्भावना लॉन्स येथे संपन्न झाला आहे. हा कार्यक्रम चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या प्रसंगी योजनेच्या संदर्भात ज्या व्यक्तींचे फॉर्म भरण्यास अडचणी येत असेल व सर्व्हर प्रॉब्लेम येत असेल त्याकरिता फॉर्म तुमचा रिजेक्ट होणार नाही याची शासनातर्फे व आमच्यातर्फे सर्व लाभार्थ्यांना योजनेचा फायदा होईल याचा आम्ही ग्वाही देतो असे प्रतिपादन या प्रसंगी आमदारांकडून करण्यात आले आहे. त्याच अंमलबजावणी होते ही राज्यभर होते आणि याच्या सर्व्हरमध्ये किंवा याच्या फॉर्म भरण्यामध्ये थोड्याशा कुठेतरी आता अंगणवाडी सेविका इथं आहेत, सुपरवायझर आहेत, त्याच्यामध्ये किरकोळ काही अडचणी येत आहेत. कधी कधी सर्व्हर हँग होतं, कधी कधी ॲपवर काही प्रॉब्लेम येत आहेत. त्याची आपण चिंता करण्याची गरज नाही. आजच्या घडीला आपण एखादा फॉर्म भरला आणि तो एकदा एडिट केला तर दुसऱ्यांदा एडिट करायचा त्याच्यामध्ये ऑप्शन नाही. पण त्याच्यावरही शासन आता ते मोकळं करून देते आणि त्याच्यामुळे आपण लगेच
म्हणजे आपल्याला जर आपण नीट नियोजन केलं तर एका कुटुंबाला 3,000 रुपये हे दर महिन्याला आपल्याला लाभाच्या स्वरूपात मिळू शकतात. त्याला PM किसानची जर जोड दिली तर साधारणतः एका कुटुंबाला वर्षकाठी 48,000 रुपये पण शासनाचा लाभ या दोन्ही योजनेतून मिळू शकतो. ताई, महाराष्ट्र शासनाने जी योजना काढली मुख्यमंत्री लाडकी योजना, या संदर्भात आपण काय सांगाल? खरं बघायला गेलं तर महायुती सरकारचा मनापासून आमच्या महिलांच्या वतीने अभिनंदन आणि आभारही मानते. खरं महिलांसाठी हे महायुतीचं सरकार अतिशय योग्य आहे. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून आमच्या खरं महिलांना मान सन्मान देण्याचं काम खरं या शासनाने केलं आहे. ज्या महिलेला आज एका महिन्यासाठी 1,500 रुपये त्यांना त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यांच्या प्रपंचासाठी, आरोग्यासाठी आणि इतर कुठे जाण्या येण्याच्या संदर्भात त्यांना ती फार उपयोगी पडणार आहे. आणि भविष्यात हे पैशांचं जे 1,500 रुपये ह्या महिलांसाठी दिलेलं आहे, खरंच महिला मनापासून ऋणी आहेत आणि आभार मानत आहेत की ह्या योजनेमुळे ह्या महायुती सरकारने आम्हाला मानाचं आणि सन्मानाचं स्थान खऱ्या अर्थाने ह्या महिलांसाठी दिलं आहे. त्यामुळे पुन्हा या शासनाच्या ह्या महायुती सरकारचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. ताई, आजच्या या योजने संदर्भामध्ये योजना चालू आहे, काय सांगाल तुम्ही शासनासंदर्भात? वंदना बाजीराव राहणार तालुका सरकारने योजना दिली स्त्रियांसाठी अतिशय खूप छान आहे. अशा बऱ्याचशा योजना इथून पुढच्या स्त्रियांना भेटल्या पाहिजे. काय सांगाल, कुठली? दोगाव. काय नाव? जाण्याबाई वळबा. कशा करता इथं आली? आलो आता, आम्हाला सरकारने ती योजना दिली मग तेवढ्यासाठी आलो. आम्ही आभार मानतो. आता कोणाचे आभार मानता? सरकारचे. चांगलं आहे बा. 1,500 रुपये महिना आमच्या मानाने आम्हाला बरं वाटतं. सर, महसूल पंधरवाडा या संदर्भात काय सांगाल आजपासून? नमस्कार. आज 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून सर्व राज्यभरात साजरा केला जातो. महसुली वर्षाची सुरुवात 1 ऑगस्टपासून सुरू होत असते. आजच्या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शुभारंभ चांदवड तालुक्यामध्ये करण्यात आला. त्याचबरोबर महसूल दिनाचं औचित्य साधून शासनामार्फत महसूल पंधरवाडा साजरा करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम तहसील स्तर, मंडळ स्तर तसेच तलाठी स्तरावर होणार आहेत. या योजनेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करतो. जोपर्यंत अनुराग ठाकूर यांना निलंबित करण्यात येणार नाही तोपर्यंत असेच आंदोलन चालू राहील असं मोहनअण्णा हंबर्डे म्हणाले. आज नांदेड शहर काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अनुराग ठाकूर यांच्या लोकसभेमध्ये राहुल गांधी यांची जात विचारल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व प्रदेश कार्यकारिणी यांच्या आदेशाने तीव्र निषेध करण्यात आला असून राहुल गांधी हे कोणत्या जातीचे आहेत हे विचारण्याचा अधिकार अनुराग ठाकूर यांना नसून लहान वयामध्ये मोठा घास घेणे म्हणजे त्यांच्या शिक्षणाबद्दल लक्षात येते. कारण देशात स्वतंत्र लढ्यामध्ये देखील गांधी परिवाराचा मोठा सहभाग होता. गांधी परिवार हे देशाच्या हितासाठी, समाज हितासाठी अहोरात्र काम करून हुतात्मे झाले आहेत. एकीकडे भाजप सरकार हे हिंदुत्ववादी म्हणतात, मग त्यांना जात विचारण्याचा अधिकार आहे का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. ज्यामुळे आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नरेंद्र मोदी आणि अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध केला आहे. या ठिकाणी बोलला आहे, पण या ठिकाणी भारताची जनता सांभाळून महाराष्ट्राची जनता भारताची संभाजी खपून घेणार नाही. खरं बघितलं असताना भारताचे खरे काम करणारे भारत पुरा उभं करणारे म्हणलं तर गांधीगरांना आहे. या ठिकाणी इंदिरा गांधींनी मोठ्या प्रमाणात भारताला उभं केलं, मोठमोठ्या सुविधा दिल्या, सगळं आपल्याला एक जागतिक लेवलचा भारत हा करून टाकला. त्यानंतर राजीव गांधींनीसुद्धा त्याप्रमाणे एक डिजिटल इंडिया प्रमाणे काम केलं. आणि या ठिकाणी राहुल गांधींनी राजीव गांधींनी इंदिरा गांधींनी आपल्या भारताला ते स्वतः शहीद झाले
आणि ते तुम्हा आम्हाकडच्या त्यांनी रक्ताचं सांडलेलं आहे. खरं म्हटलं तर याच्याकरता विचार करायला पाहिजे. भाजपने अशी माणसं अशा याच्यामध्ये इलेक्शन हाऊसमध्ये यायला नाही पाहिजे. त्याला अगोदर भाजपनं बडतर्फ करायची. हे भारत सरकार हा सर्व जाती धर्माचा आहे, एक संविधानात चालणारा हे आहे आणि जाती हे विषय त्यांनीच कायदा तयार करतात आणि त्यामुळे कायद्यामध्ये जातीचा शब्द काढतात आणि ते भारताच्या सर्वोच्च सभागृहात करतात. हे मोठा अपमान त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा त्यांचा झालेला आहे, त्या मोदी सरकारचा झालेला आहे. त्याकरता अनुराग ठाकरेला बडतर्फ करावं आणि आम्हाला या ठिकाणी भारताचे अध्यक्ष खरगे साहेब नाना पटोले यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे याच्या व्यतिरिक्त याच्यानंतर जर कोणी अशा प्रकारचं जातीवादक शब्द केला, हे सगळ्या जातीला मेन्शन केला तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू आणि माझ्या तातडीनं जोपर्यंत नाही काय अनुराग ठाकूरला बडतर्फ करणार नाही तोपर्यंत आंदोलन असे चालू राहण्याचा सुद्धा इशारा देण्यात येईल. चोपड्यात महसूल दिनानिमित्त महसूल पंधरवाड्याला प्रारंभ, विविध दाखल्यांचे यावेळी वाटप. महसूल दिनानिमित्त चोपडा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये महसूल पंधरवाड्याला प्रारंभ. कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आमदार लता सोनवणे यांनी माल्यार्पण केल्या. त्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी महसूल पंधरवाड्यात महसूल विभागामार्फत विविध कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात येत आहे त्या संदर्भातली माहिती दिली. यावेळी प्रतिनिधी स्वरूपात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज भरण्यात आले. तसेच नवीन मतदारांना मतदान कार्ड वाटप करण्यात आले. नवीन रेशन कार्ड धारकांना डिजिटल रेशन कार्ड वाटप करण्यात आले. असे विविध दाखल्यांचे वाटप आमदार लता सोनवणे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी रमेश वाघ, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, विकास पाटील, एम.व्ही. पाटील, मंगला पाटील यांच्यासह महसूलचे कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व लाभार्थी उपस्थित होते. पोलीस दिवस असतो, जनसाधारण दिवस असतो. आमचाही दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिवस असतो. जसं आपण सर्व सण साजरे करतो त्याप्रमाणे आम्ही देखील हा दिवस उत्साहाने साजरा करतो. कधी काळी आम्ही महसूल दिवस साजरा करायचो, परंतु आता कामं एवढे वाढले की आता आम्ही महसूल सप्ताहापर्यंत पोहोचलो होतो. आणि मॅडम आता यावर्षी पुन्हा एवढे वाढले की आता आम्ही आता महसूल 15पर्यंत पोहोचलेलो आहे. काम करणार आहोत. अगदी सुट्टीचे दिवस पकडून देखील आम्ही काय कोणते काम करणार आहोत. आणि प्रत्येक समाजाचा घटक, शेतकरी, माजी सैनिक, महिला, निराधार, जी काही घटक आहे समाजातील सगळ्यांना आपण एक दिवस हा वाटून घेतलेला आहे. जिल्ह्यात अण्णाभाऊ साठे जयंती आनंदात व उत्साहात साजरी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात अनेक चांगले उपक्रम जयंती मंडळ व इतर संघटनांच्या वतीने राबवण्यात येत आहे. यातून एक चांगला संदेश आपण जनतेला देत आहोत. जिल्ह्यात ही जयंती महिनाभर चालत असते. आज जवळपास 52 ठिकाणी जयंती शहरामध्ये व जिल्ह्यात आहे. त्या अनुषंगाने सर्वांना आनंदात व उत्साहात ही जयंती साजरी करता यावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेने सुद्धा आम्हाला सहकार्य करावे. आपण सगळे मिळून जयंती उत्साहात साजरी करू, असं श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले. बघतोय की अनेक चांगले उपक्रम अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मंडळाच्या वतीने आणि इतर सगळ्या संघटनांच्या वतीने राबवले जात आहेत. अनेक चांगला संदेश आपण जनतेमध्ये देत आहोत. या अनुषंगाने देखील आपल्याकडे महिनाभर ही जयंती चालते. आज जवळजवळ 52 ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आहेत. त्या अनुषंगाने सर्वांची सुरक्षितता, सर्वांना आनंदात उत्साहात ही जयंती साजरी करता यावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेने सुद्धा आम्हाला सहकार्य करावे. आपण सगळे मिळून जयंती आनंदात साजरी करूया आणि सर्वांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद. काँग्रेसचं कंगना राणावत आणि अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार कंगना राणावत यांनी अपशब्द वापरून टीका केल्याप्रकरणी नाशिक काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या वतीने भाजप विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी कंगना राणावत आणि अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन केले आहे. यावेळी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे. या देशाचे विरोधी पक्षनेते
आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी जातीय जनगणना या देशामध्ये व्हावी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये आवाज उठवला आणि त्याला प्रत्युत्तर देताना ज्या पद्धतीने भाजपचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्यांचे वडील एकेकाळी मुख्यमंत्री राहिले हिमाचल प्रदेशमध्ये अशा अनुराग ठाकूरांनी ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करत असताना राहुल गांधींच्या जातीचा उल्लेख केला। खरं तर जातीय जनगणना व्हावी म्हणून या देशामधले लाखो ॲक्टिव्हिस्ट आंदोलन करत आहेत की ज्या जातीला जेवढा हिस्सा आहे तेवढा न्याय मिळाला पाहिजे म्हणून अनेक कार्यकर्ते ह्याच्याकरता काम करताय। या सर्वांच्या जातीचा अपमान या अनुराग ठाकूरने केला आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने खासदार कंगना राणावतने राहुल गांधींवर बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदवलेला आहे। आमची मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा तरुण खासदारांना त्यांना आवर घालावी ज्यांनी लोकशाहीचा रोज अपमान करताय, रोज लोकसभेमध्ये अपमान केला जातो। अशा लोकांना बेताल वक्तव्यांपासून आवरलं पाहिजे, नाही तर काँग्रेस पक्ष कधीही शांत बसणार नाही। काँग्रेसचं कंगना राणावत आणि अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार कंगना राणावत यांनी अपशब्द वापरून टीका केल्याप्रकरणी नाशिक काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे। काँग्रेसच्या वतीने भाजप विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी कंगना राणावत आणि अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन केले आहे। यावेळी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे। बाईट आकाश छाजे। 50 कोटीचे भूसंपादन त्यांनी काल रात्री उशिरा 10-11 वाजेपर्यंत त्यांनी चेक काढलेले आहेत। ही वस्तुस्थिती आहे। त्यांची नावं अजून मी घेतलेली नाहीत, परंतु मला जसा मेसेज आला तसं मी आयुक्तांना सांगितलं की ही निधीचा गैरवापर तुम्ही थांबवावा, त्यांना विनंती करण्यासाठी आलो होतो आणि समान न्यायाने तुम्ही निधी वितरित करा, सर्व नगरसेवकांना न्याय द्या जे आजी माजी नगरसेवक असतील। एखाद्या नगरसेवकासाठी इतकं प्रेम दाखवू नका की तुमच्या शेजारी खुर्ची टाकून बसून तुमच्या सहीचा पेन सुद्धा ते जर चालवत असतील आणि चुकीच्या पद्धतीने जर स्वाक्षऱ्या होत असतील, तुम्हाला इनवर्ड आउटरचं भान नसेल, तर मला असं वाटतं की IAS अधिकारी म्हणून तुमची चूक आहे ती तुम्ही मान्य केली पाहिजे। त्यांनी ती चूक मान्य केली आणि इथून पुढे असे चुका होणार नाही ते जाहीरपणे सांगण्याची गरज नाही। BT कडलक नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता, बांधकाम विभागाचं टेंडर होतं आणि त्यांनी जे केलेल्या चुका आहेत त्यांच्या लक्षात आलं। हे जे काय आहे की ते 2-3 मुद्दे होते त्यांचे। त्याच्यामध्ये एक होते की टेंडर प्रोसेस एक तुम्ही फार फास्ट केली, त्याच्यात तारखांचा मागपुढं झालेल्या तारखा, तर त्याच्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। त्याच्यात त्यांना मी चौकशी करून काय असेल ते दोषींवरती कारवाई करू असं त्यांना आश्वासन दिलं। एक दुसरा मुद्दा जो आहे तो हा आहे की वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये प्रभागामध्ये जो काही आपण बजेटरी तरतूद केलेली आहे खर्चाच्या बाबतीत, बांधकाम असो किंवा आणखीन कुठला, तर त्यांचं म्हणणं असं होतं की एकाच व्यक्तीच्यासाठी किंवा एकाच लिमिटेड भागासाठी तो निधी खर्च केला जातो जो की त्या डिव्हिजनमध्ये समन्वयिक पद्धतीनं वाटप व्हायला पाहिजे, समन्वयिक पद्धतीनं त्याचा खर्च व्हायला पाहिजे। तर त्याबद्दल मी त्यांना हे दिलेलं आहे की यापूर्वी तसं जर काय कुठला प्रस्ताव मंजूर झाला तर तो रद्द केला जाईल आणि समन्वयिक पद्धतीने तो खर्च केला जाईल। दुसरी गोष्ट आहे की तिसरा मुद्दा जो होता तो लँड ॲक्विजिशनचा, की त्यांचं म्हणणं की कोर्टाचे आदेश झालेले काय आहे की नाशिक महापालिकेमध्ये कोर्टाचे आदेश, लँड ॲक्विजिशन रेफरन्स हे ते असे विविध प्रकारचे स्मशानभूमी आहे, असे विविध प्रकारची दायित्व आहेत महापालिकेला, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। तर प्रायोरिटी कमिटीप्रमाणे समजा हायकोर्टच घेतलं, सुप्रीम कोर्ट घेतलं, हे घेतलं, तर या पद्धतीनं दायित्व एवढं मोठ्या प्रमाणावर होते आहेत की दरवर्षीच्या 100 कोटीच्या तरतुदीमध्ये दरवर्षी असे आदेश येत राहणार, त्या हायकोर्टाला तुम्ही देत राहणार आणि मग नंतर हे खालचे जे कॅटेगरीज आहेत की ज्या GR पण त्यांच्यापर्यंत 20 वर्ष 25 वर्ष तो विषयच येणार नाही। त्यामुळं आमचं धोरण असं आहे की प्रत्येक कॅटेगरी आहे ना, आता समजा 7-8 कॅटेगरी आहेत, 7-8 कॅटेगरी हे कराव्यात, प्रत्येक कॅटेगरीतली एक दोन सुरुवात करायची, तर
प्रत्येक कॅटेगरीतल्या प्रकरणाला न्याय मिळेल. नाहीतर फक्त हायकोर्टानं पकडलं तर मग किंवा डिग्री पकडली किंवा काही एक विशिष्ट प्रकरण पकडलं तर त्यांची सिनियरिटी संपता हे खालची जी प्रकरण आहेत ना त्याला 25 वर्ष जातील, कदाचित त्यांच्यापर्यंत अजून 30 वर्ष जातील, त्यांच्यापर्यंत तो विषयच येणार नाही. मग हे जर का टाळायचं असेल तर सगळ्या प्रकरणं वेगवेगळी विगतवारी करून यांना प्रत्येक कॅटेगरीच्या प्रकरणातली प्रकरणं घ्यावी लागतील. APMC येथे घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नवी मुंबईतील APMC परिसरात घरफोडी आणि चोरीच्या घटना वारंवार घडत आहे. काही दिवसांपूर्वी APMC परिसरातील जनता मार्केटमध्ये एका मोबाईलच्या दुकानात चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी मोबाईलचे दुकानाचे शटर उघडून दुकानातील मोबाईल फोन आणि इतर साहित्य सुमारे 17 लाख किमतीचा मुद्देमाल चोरी केले होते. जे वाढत नवी मुंबईमध्ये, आता काल आपण बॉडी ऑफिस बद्दल बोललो, आता प्रॉपर्टी ऑफिस बद्दल बोलतोय. नवी मुंबई पोलीस आणि विशेषतः क्राईम ब्रांच हे प्रॉपर्टी ऑफेन्स कमी करावे आणि झालेले प्रॉपर्टी ऑफेन्स डिटेक्ट करावे याबद्दल आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. 14 जुलैची घटना आहे. APMC परिसरातली साजन मोबाईल इलेक्ट्रिक शॉप आहे आणि त्या ठिकाणी घरफोडी झाली होती आणि घरफोडीमध्ये बराचसा मुद्देमाल, साधारणतः 17,19,19,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्या मुद्देमालाच्या चोरीबद्दल 281/2024 BNS जो नवीन कायदा आहे 331 कलम 305 APMC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. क्राईम ब्रांचचे जे नवी मुंबईची पथक आहे, सेंट्रल युनिटचे PI शिंदे आणि आमचे ACP कांडगे क्राईम ब्रांचचे, यांनी तपास सुरू केला. सतत 6 दिवस तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातले जे काही तिथले रेकॉर्डवरचे आरोपी असतील, इन्फॉर्मंट असतील, त्यांच्या सहाय्याने तपासात त्यांनी 3 संशयित इसमांना तुर्भेच्या एरियामधनं ताब्यात घेतलं. 27 तारखेला त्या ठिकाणकडनं सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व 101 मोबाईल फोन, 26 स्मार्ट वॉचेस आणि 10 इयरबड असे 100% मुद्देमाल जो आहे तो आपण रिकवर केलेला आहे. तीनही आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे आहे. आरोपी हे लोकल आहेत आपल्या इथले. त्यातल्या एका आरोपीवर मुंबई आणि खारघरमध्ये साधारणतः 12 गुन्हे दाखल आहेत आणि एका आरोपीवरती 1 गुन्हा सानपाड्यात दाखल आहे. 3 तारखेपर्यंत म्हणजे यांना 8 दिवसाची पोलीस कोठडी सध्या मिळालेली आहे. 17,09,000 19,000 17,19,000. एका आरोपीवर 12 गुन्हे नोंदवले आहेत आणि बाकीचे उर्वरितांवर असू शकतात. वारंवार अशा प्रकारची हिंमत कशी होती? म्हणजे अनेक गुन्हे दाखल होऊन पण ती गुन्हेगाराची सायकोलॉजी आहे. आपलं काम आहे कायदा पूर्ण प्रभावीपणे राबवणे. आता आपल्याला माहिती आहे की नवीन कायद्यामध्ये BNSS सेक्शन 111 112 पण आहे. जे आरोपी रिपीटेड ऑफेंडर असेल, जी मोकाची तरतूद होती तशा टाईपची तरतूद नवीन कायद्यामध्ये पण झालेली आहे. त्यामुळे नवीन कायद्याप्रमाणे पण आम्ही तशा लोकांवरती यावेळेस कारवाई करू. या संदर्भामध्ये अशा प्रकारचे गुन्हेगारी एकच माणूस अनेक गुन्हे करत असेल तर त्याच्यावर काही कायमस्वरूपी आता याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तो पहिली गोष्ट तर बेल आउट झालेल्या सगळ्या याच्या बेल कॅन्सल करू आणि हा मॅक्झिमम टाइम, त्याला जी मॅक्झिमम पनिशमेंट आता 111 कलम लावल्यानंतर येईल, मॅक्झिमम पनिशमेंट पर्यंत तो जेलमध्ये राहील आणि पुन्हा बाहेरच येणार नाही असे गुन्हे करायला अशी अरेंजमेंट जी आहे ती आम्ही कायद्याने करू. 12 जे गुन्हे आहेत हे चोरीचेच आहेत? सगळे चोरीचे, घरफोडीचे आणि 1 रॉबरीचा गुन्हा आहे त्यामध्ये. आणखी 2 जे आहेत उर्वरित त्यातल्या एकावरती गुन्हा आहे, 1 सानपाड्याला, आणि एकावरती अजूनपर्यंत काही डिटेल्स मिळाले नाहीत गुन्ह्याचे. पण आम्ही बाकीच्या स्टेटमधले काही आहे का चेक करतोय. टोटल किती आरोपी अरेस्ट आहेत? टोटल 3 आरोपी आहे. याच्यामध्ये 3च्या 3 अरेस्ट आहे आणि 100% मुद्देमाल याच्यामध्ये रिकव्हर आहे. नवी मुंबई परिसरामध्ये घरफोड्या आणि अशा प्रकारची दुकानं वगैरे हे सगळ्या गोष्टी आता अनेक वेळेला घडतात. असं वाटतं तुम्हाला की याच्यामध्ये गस्त वाढवण्याची गरज आहे? गस्त आम्ही जेवढी शक्य आहे मॅनपॉवरच्या अनुषंगाने तिथं करतोच आहे. पण मुद्दा असा आहे की बरीचशी पॉप्युलेशन जी आहे ती आपली मायग्रेटेड पॉप्युलेशन आहे. ती राहतात इथे आणि कामाला इतर ठिकाणी जातात. ते ज्या ठिकाणी राहायला आहे त्या ठिकाणी सोसायट्यांना वॉचमन नसतात. शेजारी पाजारी एकमेकांच्या आपलं कोण राहतं हे माहीत नसतं. घरं ओसाड पडले म्हणजे घरफोड्या पण मॅक्झिमम तुम्ही बघा तर तुम्हाला दिवसाच्या घरफोड्या जास्त दिसेल. कारण रात्री घरात कोण ना कोणी राहतो, दिवसा घरामध्ये कोणी राहत नाही. अशा परिसरामध्ये घरफोड्या होतात. म्हणून आपण जनतेला पण असं आवाहन करतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या घराची सुरक्षेसाठी योग्य कुलूप लावलं आहे किंवा कपाटामध्ये जर त्यांच्या काही वस्तू असतील तर त्याला प्रॉपर लॉक केलं का हे बघणेच आहे. आणि त्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या
येण्या जाण्याची माहिती, त्यांच्या घरी असण्याबद्दलची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे, जेणेकरून वेळ प्रसंगी त्यांना तत्काळ मदत मिळू शकेल. आणि 112 हा आमचा नंबर आहे, म्हणजे ज्याच्या घरी घरफोडी होते तो जरी घरी नसेल पण त्याच्या शेजारच्याला थोडी माहिती मिळाली त्यांनी सुद्धा पोलिसांना 112 वरती तत्काळ संपर्क करावा, अशा प्रकारचं आवाहन आम्ही करतो. काय वयाचे आहे, त्यांचं एज्युकेशन काय आहे, कारण बेरोजगार नाही होतो हे सगळे चालक आहेत, हमाल आहे, वय वर्षांचे. एक आरोपी 19 वर्षाचा आहे, एक 27 वर्षाचा आहे आणि एक 55 वर्षाचा आहे. आणि तिघे जण हे चालक आणि हमाली अशा प्रकारचे कामं एपीएमसी परिसरात करतात. हा परिसर जो जनता मार्केट हा गजबजलेला 12:30 म्हणजे रेखी केली होती का तिथे आश्रय घेऊन झोपले बाहेर नंतर सकाळी? नॅचरली कुठलाही चोर कुठल्याही दुकानात कुठली घरफोडी करण्याच्या आधी रेकी करतो. असं अचानक आले आणि झालं असं होत नाही. येतात, बघतात त्या ठिकाणी किती गर्दी आहे, माल कसा आहे याची पण खात्री करतात आणि मग त्यानुसार सक्सेसफुली त्यांना ते चोरी करायसाठी काय करायला लागतं याच्याबद्दलचं प्लॅनिंग करतात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची घरफोडी झाली असते. टायमिंग काय? टायमिंग रात्रीच्या सुमारातली घरफोडी आहे, नाईट एचबीटी आहे. कारण आता शॉप जसं मी म्हटलं की घरात करायची असेल तर दिवसा, शॉपमध्ये करायचं असेल तर रात्री, हे अशा प्रकारची कॅटेगरी ज्या वेळेस बंद राहतं. याच्या आधी काय गुन्हे केले जातात? महाविकास आघाडीत बिघाडी, भास्कर जाधवांचं शिर्डी येथे मोठं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकते. ठाकरे गटाकडे असलेल्या जागेवर काँग्रेसकडून दावा सांगितला जातोय. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी शिर्डीत चांगलं सुनावलं. जाधव उद्धव ठाकरेमुळे काँग्रेस खासदार निवडून आलेत याचं भान ठेवा, अशा शब्दात राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सुनावलंय. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी वाढदिवसानिमित्त साईबाबांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना यावेळी त्यांनी नाव न घेता राणे पिता पुत्राचा समाचार घेतलाय. ते म्हणाले, चंगूमंगू 1.5 फुटे शहाणे हे मला आव्हान देतात. मी निवडून येईल, काळजी करू नका, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. बाईट भास्कर जाधव. आज माझा वाढदिवस आहे आणि गेल्या 10-12 वर्षापासून मी जाहीरपणे वाढदिवस काही साजरा करत नाही. कारण ह्या वाढदिवसाला माझ्या अलोट गर्दी जमत असे. लोकांना मला भेटण्याकरता 6-8 तास रांगेमध्ये उभं राहावं लागायचं. त्यामुळं अनेक लोकांना म्हणजे लोक चक्कर वगैरे येऊन हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागत असेल आणि म्हणून मग मी तो वाढदिवस आता बंद केला. आज माझा वाढदिवस आहे. साईबाबांच्या दर्शनाला आलो आहे आणि साईबाबांचे आशीर्वाद घेतलेत. माझी एक अनुभूती अशी येते की साईबाबांच्या ज्या वेळेला मी दर्शनाला येतो त्या वेळेला एक अशी मनाला अपूर्व अशी शांती वाटते, शांतता वाटते. सगळा विचलितपणा दूर होऊन जातो आणि म्हणून मी श्रद्धेने या ठिकाणी आज दर्शनाला आलेलो आहे. वरती एकमेकांवर आरोप असे होत आहेत, फडणवीस असेल, उद्धव ठाकरे, पण मात्र सर्वपक्षीय नेते इथले पदाधिकारी तुमच्या सोबत दर्शनाला आहे. कसं बघता? म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगू का, मी राजकारणातला एक आक्रमक आणि जहाल व्यक्तिमत्व म्हणून माझी इमेज आहे. परंतु तुम्हाला गंमत सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये एकूण 8 निवडणुका लढवल्या आणि 8ही निवडणुकांमध्ये ज्या वेळेला कोणी प्रत्येक वेळी कोण आहे रमेश, ज्या वेळेला कोणी माझ्या विरोधात उभा राहिला तर पुढच्या निवडणुकीला तो माझा प्रचारक होतो. असं 8ही निवडणुकांमध्ये घडलंय. जो माझ्या विरोधात निवडणूक लढवतो पुढच्या वेळेला माझ्या विरोधात माझा तो प्रचारक होतो, माझा सहकारी होतो. राजकारणामध्ये टोकाची कटुता मी कधी ठेवत नाही. वैयक्तिक कधीच कोणावर मी टीका टिप्पणी करत नाही. धोरणात्मक आणि आपल्या भूमिकेमध्ये मी कधीच कोणाशी तडजोड करत नाही. आणि म्हणून इथं जे आपण सगळे बघताय ते सगळे पक्षीय हे अनेक वर्षांचे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी ज्या वेळेला इथे येतो त्या वेळेला त्याचप्रमाणे ते येतात. आपण कटुता ठेवत नाही. मात्र आज जर बघितलं तर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये टोकाची कटुता असल्याचं दिसून येत आहे. खरं सांगायला गेलं तर काल उद्धव साहेबांचं जे भाषण झालं ते भाषण पुऱ्या महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला विचार करायला लावणारं भाषण आहे. कारण उद्धव साहेबांची या पूर्वीची जर भाषणं बघितली तर इतकं चिडून, रागावून, निर्वाणीचं, निकराचं आणि आर या पारच्या लढाईचं भाषण उद्धव साहेबांनी यापूर्वी कधी केलेलं नाही. परंतु या वेळेला त्यांनी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ललकारलेला आहे। शेवटी माणूस किती सहन करणार? देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रानं 5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्या मुख्यमंत्री पदाचा वापर करून तुम्ही लोकांची लोकप्रियता मिळवून आपलं राजकारण स्थिर करायला पाहिजे होतं, राजकारण अधिक मजबूत करायला पाहिजे होतं आणि लॉंग लाईफ करायला पाहिजे होतं। पण त्याच्याऐवजी कमी वेळामध्ये आपल्या मित्रांना, विरोधकांना, स्वपक्षीयांना जो संपवण्याचा सपाटा देवेंद्र फडणवीसांना लावला होता, त्यातलाच एक भाग आदित्य ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी जो केला होता आणि त्याबद्दल उद्धव साहेबांनी अत्यंत निकराचा लढा पुकारलेला ही वस्तुस्थिती। उद्धव ठाकरे म्हणतात मी राहील किंवा फडणवीस राहील, तुम्हाला काय वाटतं कोण राहील? महाराष्ट्रानं विचार करायचा आहे की राजकारणामध्ये आता कोणाला ठेवायचं। यापूर्वी सुद्धा अनेक पक्षाचे अनेक लोक महाराष्ट्रात राजकारण करून गेले, परंतु इतकी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जेवढी देवेंद्र फडणवीसांनी संपवली, खराब केली, नासवली आणि देवेंद्र फडणवीसांनी जे सुडाचं राजकारण केलं, असं राजकारण यापूर्वी कधीही कुणीही केलेलं नव्हतं, हे लक्षात घ्या। आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृती टिकवायची की न टिकवायची हा विचार आता महाराष्ट्रातल्या जनतेने करायचा आहे। आणि म्हणून एक प्रकारे उद्धव साहेबांनी हेच महाराष्ट्राला साथ घालून सांगितलेलं आहे, एक तर मी शांत, संयमी, कोणाबद्दलही सुडानं न वागणारा माणूस हा मी तुम्हाला पाहिजे की देवेंद्र फडणवीस सारखा खुनशी राजकारणी, सुडानं वागणारा, सत्तेचा दुरुपयोग करणारा आणि हा उपयोग करत असताना मित्रांना सुद्धा न सोडणारा, विरोधी पक्षाच्या लोकांना न सोडणारा आणि स्वपक्षातल्या लोकांना सुद्धा त्यांना सुद्धा न सोडणारा हा तुम्हाला देवेंद्र फडणवीस पाहिजे की उद्धव ठाकरे पाहिजे, हे ठरवणारे ते शब्द आहेत। आणि म्हणून हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे की उद्धव साहेबांचं राजकारण महाराष्ट्राला टिकवायचं का देवेंद्र फडणवीसचं? साहेबांचं जे आव्हान आहे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे। त्यांनी सांगितलं मी कोणाच्या शेपटीवर पाय देत नाही, मात्र दिल्यानंतर असं आहे की देवेंद्र फडणवीस बोलतात एक आणि करतात वेगळं। त्यांचा खरा तो साळसूत चेहरा आहे ना, त्या चेहऱ्याच्या पाठीमागचा लपवलेला दुष्ट भाव आता संपूर्ण लोकांना कळलाय, त्यांच्या पक्षातल्या लोकांना कळलाय, विरोधी पक्षातल्या लोकांना कळलाय, महाराष्ट्रातल्या विविध पक्षातल्या लोकांना कळलेला आहे। तो जो चेहरा आहे ना, हा चेहरा फक्त साळसूतपणाचा आव आणणारा, दिखावा करणारा तो चेहरा आहे, परंतु खऱ्या अर्थानं सत्तेचा दुरुपयोग करून सूड कसा विरोधकांचा घेता येईल, विरोधी पक्ष कसे फोडता येईल, विरोधी पक्ष कसे संपवता येईल आणि मीच कसा महाराष्ट्रामध्ये एकटा राहीन, हे अतिशय त्यांचं असलेलं विकृत स्वप्न दाखवणारा तो चेहरा आहे। परंतु महाराष्ट्रानं आता हा चेहरा नाकारलेला आहे। मुंबईतल्या जागांचं वाटप सध्या सुरू आहे, जागा वाटपाचा विषय सुरू आहे, मात्र काँग्रेसने 16 जागांची तयारी केलेली आहे। त्या ठाकरेंच्या पक्षाकडे असलेल्या जागा काँग्रेस मागते। मुंबदेवी आहे। मला असं वाटत नाही की काँग्रेस असं काही करेल आणि काँग्रेसने असं काही करू नये। याचं कारण असं आहे की शेवटी परवांच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकही खासदार नव्हता। एक खासदार होता चंद्रपूरचा, ते दुर्दैवानं मृत्यू झाला होता त्यांचा, ते स्वर्गवासी झाले होते, म्हणजे एकही खासदार नव्हता। केवळ आणि केवळ आम्ही तिघे एकत्र आलो आणि विशेष करून उद्धव साहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावली, म्हणून काँग्रेसचे एवढे खासदार निवडून आलेले आहेत। याचं भान हे काँग्रेसला नक्की आहे। आनंदाच्या भरात काही ते बोलून चुकले असतील, निवडणुकीच्या पूर्वी आपला एकही खासदार नाही ते विसरले असतील आनंदाच्या भरात कदाचित, परंतु प्रत्यक्ष चर्चेला जेव्हा बसतील तेव्हा त्यांना त्याचं भान येईल। आणि म्हणून 2019 साली सुद्धा काँग्रेस पक्ष हा 3 नंबरला होता, पक्षाच्या सरासरीमध्ये 4 नंबरला होता आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये तो 3 नंबरला होता आणि राज्यामध्ये 4 नंबरचा पक्ष होता। याचं भान काही लोकांना नसलं तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आहे। आपल्या विधानसभेत काय परिस्थिती राहील, आपल्या विधानसभा क्षेत्रात काय परिस्थिती राहील असं वाटतं? माझ्या विधानसभा क्षेत्रात मी निवडून येईन का? जालना तलवारींचा मोठा साठा जप्त, 22 तलवारींचं पार्सल स्थानिक गुन्हे शाखेने केलं जप्त। जालन्यात तलवारींचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला। अमृतसरवरून तलवारीचं पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखाला मिळाली होती। आज
स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला गोपनीय बातमी मिळाली की मोठ्या प्रमाणात तलवारी जालना शहरात आलेल्या आहे. त्या गोपनीय माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक सर श्री बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर आणि SDPO श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBच्या टीमने एक सापळा रचून गोपनीय माहितीच्या अधिकाराखाली एक संशयित व त्याच्यासोबत 22 तलवारी जप्त केल्या आहे. सदरील कारवाई ही पोस्ट ऑफिस शिवाजी पुतळा येथे झालेली आहे. हो, तलवारींची डिलिव्हरी ही पोस्ट ऑफिस येथे आली होती. ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी करून या तलवारीच्या बाबतीत ह्या तलवारी कुठून आणल्या, त्याचे इतर कोण साथीदार आहे, त्या कोणाला देणार होता, याबाबत पुढील तपास चौकशी करण्यात येत आहे. तलवार ही घातपाताच्या उद्देशाने आणली असू शकते, याबाबत आम्हाला संशय आहेच आणि त्याच दिशेने आम्ही तपास करणार आहोत. सिरंजणी बायपास चिखलमय रस्त्यात वृक्ष लावून युवकांची गांधीगिरी मार्गाने निषेध करून राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षित कारभारावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित. हिमायतनगर तालुक्यातील गेली 20 वर्षापासून सिरंजणी बायपास रस्त्यावर वारंवार पाठपुरावा करून देखील संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने सिरंजणी एकंबा कवठा येथील युवकांनी गांधीगिरी मार्गाचा अवलंबन करून रस्त्यावर वृक्ष लावून प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे. या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना जाता येत अनेक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी लोकशाही पद्धतीने आम्ही हे आंदोलन करत आहोत, तरी या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. माझी शेती 2.5 एकर शिरेन रोडला आहे, 2.5 एकर पळस रोडला. ज्या वेळेस ग्रामविकास मंत्री होती सूर्यकांताबाई पाटील, त्यावेळेस त्याने इथं रोड केलेला आहे. तेव्हापासून या रोडचं काही डागडूज झालं नाही, काही झालं नाही, काही नाही. आणि माझं रोज या रस्त्याने येणं जाणार ते 2-4 वेळेस मी पडलो आहो. माझ्या बैलाचा एकदा पाय फ्रॅक्चर झाला आहे. कुणी या रस्त्याची दखल घेतली नाही. आमचा गणेश एक शेतकरी आहे, गणेश इंगळे म्हणून, त्याने या रस्त्याला पडला आहे, त्यानं फ्रॅक्चर आहे, आज त्यानं घरी बसून आहे, तरीही कोणीही या रस्त्याची दखल घेतलेली नाही. मी एक शेतकरी म्हणून विनंती आहे, लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजीकरण करून आमच्या शेतकऱ्याला रस्ता मोकळा करून द्यावा. याने हे जे रस्ता आहे एकंबा, शेलोडा, शिरपली, कोटा, तंडा असं 4-5 गावाला जोडलेला रस्ता आहे. तरी जे मेन मुख्य रस्ता आहे, इथून जे बसेस जाते शाळेच्या, तर ते या रस्त्याची दैनंदिन अवस्था अशी झाली की बस ड्रायव्हर इकडे यायला तयार नाही. त्याच्यामुळं विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न खूप अवघड आहे. तरी प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की या रस्त्याची जरा लवकरात लवकर काळजीपूर्वक जे काय ते चांगला निर्णय लावा. त्याच्यामुळं विद्यार्थ्याच्या पुढील भविष्याचं नुकसान होऊ नये अशी एवढी विनंती करतो. दूषित पाणी पुरवठ्यामुळे नवेगाव बांध येथे गावकऱ्यांना अतिसारची लागण. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथे पाणी पुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात अतिसारची लागण झाली आहे. यामुळे मागील 2 ते 3 दिवसापासून ग्रामीण रुग्णालयात अतिसारच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज 20 ते 30 नवे रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत, तर आज 12 रुग्ण रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यापैकी एका रुग्णाला संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पाठवण्यात आले, अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश नशिने यांनी दिली आहे. बाईट. आपल्या दवाखान्यात मागील 2 ते 3 दिवसापासून अतिसारचे पेशंट खूप वाढले आहेत. पेशंट वाढत हे जे अतिसारचे पेशंट आहेत यांना आपण यांच्यात जे लक्षणं दिसतात ते आहे पातळ संडास होणे आणि उलटी होणे. हे खूप कॉमन सिम्पटम्स आहे याचे आणि याचं मुख्य कारण म्हणजे आहे दूषित पाणी. आता जे
आपल्या इथं पावसाळा आला आणि पावसामुळे जे पाणी दूषित झालं तर जे प्यायचं पाणी आहे ते एकदम गढूळ येत आहे आणि गढूळ पाण्यामुळे हे सर्व त्रास आजार वाढले आहे. त्यामुळे आपल्या दवाखान्यात पेशंटचं लोडही वाढलेला आहे. आपल्या OPDमध्ये कमीत कमी 20 ते 30 पेशंट रोज व्हिजिट करत आहेत. याचे अतिसारवाले पेशंट येत आहेत. त्यापैकी आपण जे खूप सिरियस पेशंट आहेत त्यांना ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत आणि ज्यांना गरज आहे असे गरज असलेले पेशंट ज्यांना डिहायड्रेशन झालं आहे अतिसारमुळं त्या पेशंटला आपण भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तरी आपल्याकडे आज 1/8/2024 IPDमध्ये कमीत कमी 22 पेशंट आलेले आहे. 22 पेशंटपैकी आपण 12 पेशंट ॲडमिट केले होते. 12 पेशंट जे आपण ॲडमिट केले होते आपल्या रुग्णालयात त्या पेशंटपैकी एक पेशंटला आपण रेफर केला आहे KTS रुग्णालयात गोंदियाला आणि 2 पेशंट स्वतःहून सुट्टी घेऊन गेलेले आहेत. बाकीचे जे पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.